प्रहार दिव्यांग संघटना छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले। प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्यात आले होते। जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आमदार खासदार निधीतून दिव्यांगांचा 5% निधी खर्च करावा, संजय गांधी निराधार योजनेची पात्रता वयोमर्यादा 38 वर्षापासून सुरू करावी, संजय गांधी निराधार योजनेची वार्षिक उत्पन्नाची अट 1 लाख रुपये करावी, जिल्हा नियोजन आराखड्यातून 1% निधी दिव्यांग कल्याण पुनर्वसनासाठी खर्च करावा व बेघर भूमिहीन निराधार दिव्यांगांना 1 गुंठा शासकीय जागा द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। राज्य सरकारचे नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनामध्ये जिल्हा व शहरातील सर्व प्रकारच्या महिला पुरुष दिव्यांगांनी सहभाग घेतला होता। यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, संपर्क प्रमुख दादासाहेब पाचपुते, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता खरात, पारसचंद साकला, उपजिल्हाध्यक्ष नरसिंग ठुबे, सचिव संजय पिसाळ, सुनील देशमुख, महिला संपर्क प्रमुख वंदना मुळे, मूकबधीर संघटनेचे सचिन गवई, कीर्ती देशपांडे, राहुल जाधव, प्रीतम मुथा, गणेश नलावडे, युसुफ पटेल, गणेश कट्यारे, अमोल कोलते, दत्तू बखले, शिवाजी दांगट, रशीद शेख, शिवाजी तुपे, रामू खाकरे, रमेश पवार, राजेश जयस्वाल, अशोक दांडगे, अंताराम नलावडे, विठ्ठल गव्हाणे, शांताराम गायकवाड, वर्षाश्री सुंदर, अनिरुद्ध निसळ, शीला लोलेवार, दीपक आहेर, नारायण वाघ, पद्माकर अडाव, जनार्दन भादवे, जुबेर पठाणसह शेकडो अंध मूकबधीर दिव्यांग उपस्थित होते।